मराठी माणूस हा जात्यास नाटक वेडा. नाटक या कला प्रकाराचं मराठी माणसाला एवढं वेड आहे की त्यासाठी तो काय वाटेल ते करेल. अगदी विष्णुदास भाव्यांपासनं मराठी नाटक हा मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला अविभाज्य घटक ठरलाय. पण नेहमी चर्चेचा एक विषय असतो की मराठी नाटकाचं सुवर्णयुग कुठलं. काही जण म्हणतात गंधर्व युग, ते खरं सुवर्णयुग. काही जण म्हणतात छे छे, छबिलदास मध्ये जेव्हा नाटकं व्हायची ना, ते खरं सुवर्णयुग. आत्ताचं जे युग आहे ते सुवर्णयुग आहे असं कोणी म्हणतं का? तर मी असं म्हणतो. आत्ताचं युग हे मराठी नाटकाकरता सुवर्णयुग का आहे याची प्रचिती देण्याकरता एक खूप खास अशा प्रकारची योजना घेऊन आले सुनील बर्वे. या योजनेचं नाव आहे हार्बेरियम. सुबक ही माझीच संस्था आहे. सुबकचा फुल फॉर्म असा आहे की सुनील बर्वे कलाकृती, म्हणून ते सुबक. आणि प्रत्येक गोष्ट कुठलीही केली तर ती सुबक आणि छान नेटकी करावी असं एक मला वाटतं. आणि नशिबाने तसं नावही माझं आहे, त्यामुळे मी ते सुबक हे संस्थेचं नाव ठेवलं. हर्बेरियम ही संकल्पना अशी आहे की खरं तर एक बोटॅनिकल टर्म आहे. बॉटनीमध्ये जेव्हा तुम्ही पानांचं एक संकलन करता, झाडाची वेगवेगळ्या झाडांची पानं जेव्हा तुम्ही वहीमध्ये साठवून ठेवता आणि त्याच्याविषयीची माहिती लिहून ठेवता, तेव्हा त्या पानांच्या कलेक्शनला, म्हणजे झाडाच्या पानांच्या कलेक्शनला हर्बेरियम असं म्हणतात. तर असं जेव्हा एक कलेक्शन तयार होतं त्या पानांचं, आणि जेव्हा तुम्ही हे बऱ्याच वर्षांनंतर हर्बेरियम उघडता तेव्हा ती पानं कदाचित सुकलेली असतात, काळी पडलेली असतात, पण त्या आठवणी तितक्याच ताज्या आणि तरल असतात आणि त्या आपल्याला कुठेतरी मागे त्या दिवसांमध्ये घेऊन जातात. तर ही संकल्पना मी खरं तर या नाटकांच्या माझा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी वापरली. तर ही जुनी नाटकं मी आता प्रेक्षकांसमोर परत आणतो आहे आणि त्यांना कुठेतरी नॉस्टॅल्जिक करतो आहे. म्हणून मी खरं तर या अख्ख्या संकल्पनेला हर्बेरियम असं नाव दिलं आहे. स्वातंत्र्य सूर्याचा जळजळीत रक्त नसा नसातून वाहतंय माझ्या. जाऊ दे ना बजरंग दादा, जाऊ दे. काय सूर्याची पिल्ले हे सुबकचं पहिलं नाटक आहे, त्याच्याबद्दल काहीतरी सांग. पहिलं नाटक कुठचं असेल यावरती सुद्धा बरीच चर्चा झाली आमची. म्हणजे मी असं ठरवलं होतं की माझे जे दिग्दर्शक आहेत, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, विजय केंकरे, मंगेश कदम, गिरीश जोशी, हे दिग्दर्शकच कुठची कलाकृती करायची हे ठरवतील. आणि त्यामुळे मी ही जबाबदारी कम्प्लिटली त्यांच्यावरती सोडली होती. आणि प्रतिमा कुलकर्णींनी खरं तर हे ठरवलं. तिला आधी एक वेगळं नाटक आवडलं होतं, पण नंतर मग ती म्हणाली की नाही, मी सूर्याची पिल्ले हे नाटक करायला घेते. थोडंसं पॉलिशिंग करून, थोडंसं ट्रिमिंग करून ते आजच्या काळातही अत्यंत योग्य आहे कळलं. कारण मुळात त्याचा कंटेंट असा आहे, त्यांना जे म्हणायचं आहे त्यांना ती वरवर दिसायला कॉमेडी वाटते, पण मी पहिल्या दिवशीच नटांना बोलवलं ते असं की ही एक ट्रॅजेडी आहे. हा जर रंग असा नसता, ह्या रंगाने जर हे केलं नसतं तर ह्या माणसांच्या आयुष्याची वाताहत झाली असती किंवा झालेलीच आहे. त्याच्यातून त्यांना सोडवलं कसं रंगाने हे खेळकरपणे सांगितलं आहे, कारण कानेटकर ह्या माणसांकडे सहृदयपणे बघतात. त्यात अशा दिग्दर्शिका म्हणून त्या अर्थाने खूप शिस्तप्रिय आणि मनस्वी काम करणार आहे. आणि मी खरंच या गोष्टीला चिकटून राहणार आहे की जर क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट जो आहे या अख्ख्या उपक्रमातला, तो माझे दिग्दर्शकच ठरवतील. त्याच्यात माझं कदाचित एखादं सजेशन असेल, पण डिसिजन मेकिंग जे असेल ते कम्प्लिटली त्यांचं असेल. त्याप्रमाणे ते तिने डिसाईड केलं आणि ते हिटही झालं. फाळणीनंतरच्या दंगलीमध्ये त्या वाहनांनी पदयात्रा केलेली आहे. उगाच बाता मारू नका. पदयात्रेच्या वेळी स्वातंत्र्य सूर्य मुळांवाणी चालत होते. पायकान वापरायचं सोडलं होतं त्यांनी. ते पदयात्रेनंतर पदयात्रेच्या वेळी त्यांच्या पायात कोल्हापुरी वाहना होत्या. पदयात्रेच्या वेळेचा फोटो आणून दाखवू का? फोटोच्या वेळी नेमकं तुटल्या असतील वाहना. वसंत कानेटकरांच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक. तुम्ही जेव्हा ते वाचलत तेव्हा त्याची भाषा ही आजच्या पिढीच्यासाठी खूप क्लिष्ट म्हणता येईल अशी आहे. तर ते वाचताना तुमच्या डोळ्यासमोर ते कसं उभं राहिलं नाटक? आता आजच्या पिढीसाठी ती भाषा क्लिष्ट आहे हे मला नाही लक्षात आलं. कारण कदाचित असं असेल की ती भाषा मला जवळची आहे. आजच्या पिढीला मला जेव्हा अनिकेत तालमीला आला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला यक्कश्चित कप्पदार्थ हे शब्द माहीत नाही आहेत. मग माझ्या लक्षात आलं की आता ही भाषामध्ये ही कशी वापरली जायची, त्याचा नक्की अर्थ काय आहे हे तर त्यांना समजावून सांगूया. मग ते कुठच्या पद्धतीने बोलायला पाहिजे हे. आणि हे एक सेशनमध्ये त्यांना पण अगदी त्यांनी खूप नटांना पण खूप मजा आली की अशा काहीतरी भाषेत आपण चांगलं करतोय. जेव्हा लोक म्हणायला लागले की ही भाषा वेगळी आहे, असं मराठी ऐकायला येत नाही, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे असं आहे का.
उत्तम नाटक, उत्तम भाषा असलेलं आणि उत्तम कॅरेक्टर्स चांगली डेव्हलप त्यांनी त्याच्यामध्ये केलेली, क्राफ्टिंग फार चांगलं आहे त्याच्यामध्ये. दर 10 मिनिटांनी दर 15 मिनिटांनी ट्विस्ट येतो. 2 वेळेला फुकटचं गिळायला मिळतंय ना, मग झालं. ही तर आपल्या सर्वांवरच वडिलांची कृपा आहे. वडिलांची कृपा आहे म्हणजे? अरे असं काय करतोस? म्हणजे भर बाजारपेठेत त्या काळी स्वातंत्र्य सूर्यांनी हा एवढा मोठा वाडा बांधला, म्हणूनच तर त्यांच्या पश्चात आपण इथे 27 बिराड्यांची सोय केली आणि हम रस्त्यावर 16 दुकानांना जागा दिली. आता भाडे वसुली दरमहा चोख रीतीने होते, तोवर आपल्या सर्वांचीच गिळायची तरतूद अगदी भक्कम, काळजीच नाही. त्यातली कास्ट सुद्धा जी होती ती सुद्धा प्रतिमानेच ठरवलेली होती आणि प्रतिमाने प्रत्येक कॅरेक्टर्स जशी पाहिजे होती, नाटकाला अपेक्षित होती तशी कॅरेक्टर्स निवडली. ही कॅरेक्टर्स वसंत कानेटकरांची आहेत आणि मला असं वाटतं त्यांनी ती तशीच लिहिलेली आहेत. त्यांनी ती कॅरेक्टर्स काय लिहिलेली आहेत त्यांनी ती फक्त मला जिवंत करायची होती. मी नाटक बसवत असताना मी तुम्हाला ही मुभा देते, तुम्हाला काही सुचलं, तुम्हाला काही वाटलं तर आवर्जून सांगा. आणि हे नुसतं म्हणून ती थांबली नाही, तर सगळ्यांच्या सूचनांचा तिने यथायोग्य पद्धतीने विचार केला. एकदा ही बैठक पक्की झाल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप मग होत गेल्या. एकदा गणित म्हणजे थिअरम कुठचं आहे ते कळल्यानंतर रायडर सोडवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तसंच कुठच्याही नाटकाचंही असतं मला वाटतं. दिग्दर्शकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास जेव्हा आपल्याला समोरून रिस्पॉन्स होतो तेव्हा ती जी एक गोष्ट आहे की हां हे आपल्याला सांगितलं होतं आणि हे करेक्ट वर्क झालं आहे. प्रतिमा कुलकर्णी यांचं यश आहे, त्यांनी ते नाटक उत्तम पद्धतीने बसवलं, त्या नटांकडून तसं काम करून घेतलं. कारण हे नट तसे आहेत की पटकन सुटू शकतात, पण प्रतिमा कुलकर्णींनी वेळीच त्यांच्यावरती अंकुश ठेवून त्यांच्याकडून चांगली कामं करून घेतली आणि नटांनी तेच साकारलं आणि उत्तम पद्धतीनं नाटक झालं.